सांगुरानी मला गाव सुटना. सिम्बा इथली पहाट अशी पहाट होते. काय रे राज, मी तुला बनवते, मला चाय आण ना जरा. छान वाटते इथे, एवढं सुंदर वाटतंय ना. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते कसं वाटतंय ते. हा नाही नाश्ता नकोय मला. घरी लाईट गेली आहे. कोणाला चाय पप्पन तुला गरम करून ठेवून कावी चाय. तर आता मी चाललोय कडेवरच्या गणपतीला. दो ना दिखाओ ना. वाव पीछे को देखो. क्यों आपके टाइम पे क्यों ऐसा. फोटो काढा सगळ्यांनी, स्क्रीनशॉट घ्या. वरती व्ह्यूज दी थोड़ा चाय दो ना, एक सिप मारेगा ना फटाफट. चाय दो ना. ओगो बाय. अगं इकडे बोलवतो बघ. होय ये बोलवतोय बघ मित्र. काकी कसे आहे. आतू आतू आहे पप्पा की वेळ. कुठे चालली. हा मी बरा आहे बरा आहे. मी बरा आहे बरा आहे बरा आहे बरा आहे. तुम्हाला दाखवते माझ्या घरातून व्हॉट्सअप येऊन. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग. जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग. मानसांनी मानसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ. जा रहे हैं कड़ेवरचा गणपति मंदिर. तो मुझे तो मराठी नहीं आती है तो हिंदी में ही सुनना पड़ेगा तुम्हें. थोड़ा सा नाही मराठीमध्येच ऐकायचं. कडेवरच्या गणपतीला आपण चाललोय. थोड़ा सहन तयार वगैरे झालं. कोण सहन नाही करणार आहे तुला. चुपचाप राहा. सहन करना होगा. नाही चलो दीदी से बात करो. मैं थोड़ी देर के लिए रजा लेता हूँ. तर फायनली आम्ही निघालोय आणि आम्हाला पवन बाबांच्या बकऱ्या दिसल्या. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हा ना बकऱ्या बाहेर पुढे आला ना. लवकर आणा ना. गणपती जाऊन येतो. कळायला कॉल कर.
चला या स्पीडमध्ये. फायनली पोचलो आम्ही अंतरलेला. कसं तरी काय झालं इथे एक सगळ्यात मोठं प्रॉब्लेम म्हणजे काय होतं माहितीये का, हे बघा असं समोरून 2 गाड्या आल्या ना. आता आम्ही चाललोय कडेवरच्या गणपतीला. फायनली आम्ही पोचतोय. कसा वर चढला काढाय माणसं साधी भोळी, माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, जाते दाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. मंदिर ते जाने मन मंदिर ते जाने उजळून गे साजगा. मन मंदिर ते जाने उजळून गे. थँक्यू. तर आता आपण पोचलो आहे कडेवरच्या गणपतीला आणि आम्ही पहिला देवळात जाणार होतो, पण पहिला आम्ही तिथलं तुम्हाला ते दाखवते की जिथे बाप्पाचं पहिलं पाऊल पडलं होतं. हे व्ह्यू बघा, व्ह्यू. ते जाने मन मंदिर ते जाने उजळून गे साजगा. मन मंदिर ते जाने उजळून गे साजगा. संवेदना संवेदना संवादे संवेदना जपदाना मन मंदिरा. तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी, तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी, स्वयंप्रकाशी तू तारा स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा. ॲक्च्युली देवळाच्या आत व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, म्हणून मी देवळाच्या बाहेरच उभी आहे आणि व्हिडिओ काढते. इथे बाप्पाचं दुसरं पाऊल पडलं होतं ज्या ठिकाणी देऊळ बांधलं आहे. आणि हिला हे माहिती नव्हतं. ही गेल्या टायमाला मला बोलते दीदी हां दीदी हां दीदी हां. इथे सेकंड फुटस्टेप आहे ते. सो हे देऊळ आहे, खूप सुंदर असं. दाखवते मी तुम्हाला पूर्ण. आणि 1 मिनटं मी तुम्हाला उतर नीचे.
बघ ना सरळ चालू पडला. बड़ा सा रेल ये कहाँ पर? मेरे साइड पसीना आ रहा था, तो बाल खुले तो बोला था जल्दी से छाव में तर आता जे मी मंदिर दाखवलं ते हरिहरेश्वर मंदिर आहे. बरोबर हे जे गणपती मंदिर आहे ना त्याच्या अगदी बाजूलाच, म्हणजे एकत्रच आहे. आणि इथे दर्शनासाठी जर तुम्ही आलात ना तर इथे तुम्हाला राहण्याची सोयी भेटेल. ती अगदी समोरच आहे, तुम्हाला मी दाखवते. हे जे प्लेस आहे ना ते देऊळ अगदी समोर. इतकं सुंदर कोकणात आल्यावर जो स्वर्गसुख 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 म्हणजे कोकण. तर आता आपण आपलं दर्शन तर झालंय आणि आता आपण निघतोय दापोलीला. तर दापोलीला बघूया, जेवढे आपल्याला टेम्पल भेटणार तेवढे आपण देवदर्शन करायचं, कारण का उद्या लगेच आपल्याला निघायचं आहे मुंबईला. सो आज जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं सगळं हे करायचं. कोकणात आलं ना की ऐक कसलं ते सुख, कसलं कसलं छान. उसळी आंबा आंबा आम कैरी बस. उजळे तुझ्या हसूने कण कण चंद्र हे हातीचे पाकण. आता आपण आलोय सनसेट पॉइंटला बायपास अंजारला. तर बघूया, 1 मिनिट थांबा. काय झालं बाबू? काय झालं? बघा व्ह्यू. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. आता दापोली एवढं डेव्हलप होत आहे, एवढं डेव्हलप होत आहे ना. थांबा तुम्हाला दाखवते. व्ह्यू बघा, खूप रिसॉर्ट्स आणि खूप क्या व्ह्यू दिखता है. खरंच खूप अप्रतिम. इतर म्हणते तुम्ही लोक पण या इथे. एकदा तरी माणसांनी दापोली फिरावं, दापोली कोकण हे फिरावं एकदा तरी आयुष्यात. हे बघा, 1 मिनिट.
हां पुढून दे पुढून काढ. इधर है ना स्टेडियम है आगे. हाँ आगे क्रिकेट स्टेडियम. एवढं डेव्हलप झालं आहे दापोली, एवढं डेव्हलप होत आहे ना की अक्षरशः इथे सगळीकडे रिसॉर्ट्स आणि सगळं बनतं. इतकं सुंदर अप्रतिम. वाव. वर इथून खालतून असं एक रोड पण आहे. व्ह्यू खूप छान आहे. बापरे घाबरली मुलं. आता चहा नाश्ता झालाय आमचा. चहा नाश्ता वगैरे झाला. आम्ही आलो आता प्रॉपर दापोलीमध्ये केळसकर नाक्याला है ना पप्पा. तुम्हाला दाखव यूट्यूब. आता आम्ही निघालोय दापोलीमधून घरी जायला है ना. आता मी चाललोय घरी. CNG साठी थांबलेलो. काय बोलला. आता आम्ही दापोलीला चाललोय. दापोलीला होतो आम्ही आता आम्ही चाललोय गावी म्हणजे घरी जिथे माझं गाव. सगळं देवदर्शन वगैरे झालं. सगळं खाऊन पिऊन झालं. CNG वगैरे भरलं. आता चाललंय. तर आता मी घरी आली आहे आणि घरी आलेला मला आजीने कामाला लावली आहे जेवण कर करून. मी खूप दमली आहे. डाळ सगळं आता मी खाते करंदे. आम्हाला लोकांना अजून फिरायचं होतं पण आहे ना आम्हाला लोकांना नाही भेटलं फिरायला. कारण का खूप दमले होते सगळे लोक. CNGलाच किती 5 वाजले CNG भरेपर्यंत. विचार चालू होता आसूतला वगैरे जायचा पण नाही भेटलं जायला. तर आता आम्ही ना घरी आलो आहे आणि घरी आल्यानंतर एवढे पाहुणे होते ना की ब्लॉग करायला अजिबात भेटला नाही. मग आम्ही बोलत बसलो तिथे आणि असंच दिवस आमचा एंड झाला. ॲक्च्युली आम्हाला दापोलीला देवदर्शन करायचे होते बट CNG भेटलं नाही आम्हाला लोकांना. मग आम्ही CNG शोधत फिरत बसलो आणि नंतर सगळीकडे बंद होतं CNG. आणि नंतर आम्हाला लोकांना माहिती पडलं की विचारलं तिथे तर कळलं की अर्धा 1 तासात येईल, पाऊण तासात येईल. असं करत करत आमचा वेळ तिथेच निघून गेला. मग घरी आलो तर बरेचसे पाहुणे होते. तसाच दिवस गेला. मग तर मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. उद्या मुंबईला निघायचे तर मी तुम्हाला उद्या भेटते मुंबईला जाताना.